तर मित्रांनो, आज आपला बँगलोरमध्ये दुसरा दिवस आहे आणि आजचे दुपारचे 12:30 वाजलेले आहे आणि आता माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, पण तरी पण आमचे भाऊ झोपलेले आहे अजून. आमच्या भाऊची झोप सुधारणा, तर तुम्ही बघू शकता आमचे भाऊ किती गाढ झोपलेले आहे. तर आमच्या भाऊची झोप काय अजून सुधरत नाही आहे. आपल्याला जायचं बाहेर फिरायला. आता चला तर मग भाऊला उठवूया. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आमचे भाऊ आताशी उठलेले आहे. आमच्या भाऊची सकाळ आता दुपारी झालेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड आफ्टरनून झाली का आता? गुड आफ्टरनून झालेली आहे आता. गुड आफ्टरनून. आमच्या भाऊची सकाळ दुपारी झालेली आहे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. तसं तर गुड मॉर्निंग नाही, आता गुड आफ्टरनून आहे. काल जमलं नाही व्लॉग काढायला, काम होतं त्यामुळं. तर आज बँगलोर मधला दुसरा दिवस आहे, तर आज चेकआउट होतं रूम मधलं. चेकआउट आमचं 11 वाजता होतं आणि मी उठलो झोपेतून 1 वाजता. तर बघू आता काय होतं. पैसे द्यावे लागतात काय वरून. तर चला आता आवरतो मी आणि पुढं आपण पुढच्या लोकेशनला जाऊ. तर मित्रांनो, मी आत्ताशी झोपेतून उठलोय आणि भाऊनी कुठं जायचं काय जायचं सगळं लोकेशन बघून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला पण दाखवतोय की आपल्याला आज कुठं कुठं फिरायचं आहे. तर देवेंद्र दाखव बरं कुठं कुठं जायचं आहे. सगळ्यात आधी आमचं लोकेशन इथं आहे. ह्या लोकेशनवरून आम्हाला जायचं आहे किंगफिशर टावर बघायसाठी. तर इथं आहे किंगफिशर टावर. त्यानंतर आपल्याला जायचं आहे चिन्नस्वामी स्टेडियमला. त्यानंतर इथं अजून एक स्टेडियम आहे. इथं काहीतरी ऑफिस आहे मोठं, ते आपल्याला सगळं बघायला जायचं आहे. बँगलोर पॅलेस पण इथं जवळच आहे. चला तर मग आपण मेट्रोने जाऊया. आता मेट्रोची लाईन आहे, आपल्याला मेट्रो 2 चेंज करायच्या आणि आपल्याला पोचायचं आहे लोकेशनवर. आता भाऊचं आवरल्यावर आपण पोचू लवकर. तर चला मी पटकन आवरतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू करू. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, आता भाऊचं आवरलेलं आहे. आता आम्ही निघत आहे रूममधून, चेकआउट करत आहे. आता हे बघा, भाऊ अजून बॅगच भरू राहिलेले आहे आणि हे आमचे मित्रासोबत आहे. हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे, पण आता सध्या त्यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे. त्यांची इथं संध्याकाळ झालेली आहे, आपली दुपार आत्ताशी झाली आहे. तर चला तर मग निघू, तुम्हाला दाखवू पुढचं लोकेशन जिथं आम्ही चाललो आहे. चला तर मग भेटूया. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की आम्ही रेडी झालेलो आहे. बॅग पण भरलेली आहे. या दोन बॅग आहेत आणि ही एक तिसरी बॅग इकडे बघू शकता तुम्ही. तर चला मग आता निघतोय आम्ही. तर पुढच्या लोकेशनला जायचं आपल्याला. लोकेशन पण तुम्हाला दाखवलं. ही आमची रूम होती, बघू शकता. तर चला मग निघू आता. तर बघू शकता तुम्ही, आम्ही रूम मधून बाहेर तर निघलोय. आता कसं वाटतं तो कमेंट नक्कीच करा. तर ही आपली रूम होती. तर आता बघू बघू आपण की एक्स्ट्रा टाइम झालाय तर पैसे घेताय की नाही ते. तर चला मग बघू, जाऊ रिसेप्शनला. तर गाईज आम्ही तर बाहेर आलोय आता. रिसेप्शनला काय पैसे वगैरे नाही घेतले आणि ते काही पण बोलले पण नाही, म्हणून आम्ही पटकन बाहेर आलेले बघू शकता तुम्ही. आणि हे पण मागच रिसेप्शन आहे. इथून मध्ये गेल्यानंतर रिसेप्शन आहे समोरच. तर पैसे वगैरे तर काही घेतले नाही. आणि तर चला आपण आता पुढच्या लोकेशनला जाऊ. तर हे बघू शकता मेट्रो स्टेशनवर आम्ही आलेलो आहे. आमचे भाऊ मेट्रोची वाट बघताय. आमचा बॅग आहे आणि स्वतः मी. हे बघा मेट्रो स्टेशन. तर थोड्याच वेळात आता मेट्रो येईल. तर मेट्रो आल्यानंतर परत बघू आपण. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आलोय इथं मेट्रो स्टेशनवर बाहेर आलोय आणि यांनी विमान बघा रस्त्यावरच लावून दिलंय. तर आमच्या समोरच चिन्नस्वामी स्टेडियम म्हणून स्टेडियम पण आहे, तुम्ही बघू शकता. तर पहिले तर आपण आता बॅगा ठेवायला जाणार आहे फ्रेंडच्या इथं. एक फ्रेंड आहेत तर त्यांच्या इथं आम्ही बॅगा ठेवायला जाणार आहे. मग त्यानंतर आपण फिरू सोबत. तर आपल्याला फ्रेंडची इथं बॅग ठेवायला जायचं होतं.
तर इथं मेट्रो स्टेशनलाच आम्हाला समजलं की बॅग ठेवायला लॉकर आहे, पण मग लॉकरमध्ये आल्यानंतर पण काय लॉकर चालत नाही, ओपनच होत नाही, OTPच येत नाही आहे. तर अशा पद्धतीने आमचे हाल पण चालू आहे खूप. तर मग बघू आता काय होतं. जर नाहीच लॉकर खोललं तर मग आपल्याला फ्रेंडच्या इथंच जाऊन बॅगा ठेवावं लागतील. तुम्ही बघू शकता मेट्रो स्टेशन आहे. तर अशा प्रकारे आमचं चालू झालं आहे. तर काहीच टेन्शन नाही. आता आम्ही मस्तपैकी बॅगा ठेवणार आहे आणि मस्तपैकी फिरणार आहे आणि तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. पहिले पेमेंट करावं लागतं भाई, मग दरवाजा उघडतो. हे फक्त लॉकरसाठी नाही भाई, पैशाशिवाय काही नाही भाई. हे फक्त लॉकरसाठी नाही. शुभ आकडा घेतलाय, शुभ आकडा. हे बघा, हे लॉकर उघडलं. अरे काय याच्यात डेट ठेवून सरळ ठेव नाही तर. तर चला मग पब्लिक, आता आम्ही मस्तपैकी बॅगा ठेवलेल्या आहे आणि एकदम निवांत फिरणार. आता बा तुम्ही बघू शकता मस्तपैकी एलिव्हेटर. नाही रे, एलिव्हेटर नाही बोलते रे भाई, एक्सिलेटर बोलते. इसको रील में एलिवेटर करके फेमस कर दिया लोगों ने. तर चला मग आता पहिले कुठं जाणार माहित नाही, पण मग एकदा बाहेर तर निघू आता. मेट्रो स्टेशनच्याच बाहेर स्टेडियम आहे, तुम्ही बघू शकता. आणि स्टेडियमच्या बाहेर टी शर्ट विकायला आहेत वेगवेगळ्या टीमचे. काय फुग्यांची गाडी बघा, फुग्यांची गाडी. तर हे समोरच स्टेडियम आहे. तर आम्हाला तर काय जाऊन देणार का नाही मध्ये ते माहित नाही, पण मग आपण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ. आपण गेटवर का होईना जाऊ. तर चला मग आता. तुम्ही ट्रॅफिक बघा पहिले. तर आता 2 मिनिटामध्ये एवढी ट्रॅफिक झाली आहे भाई. 1-2 तास जर रस्ता बंद झाला तर कसं होणार. आणि किती लांब पर्यंत होती, त्या सिग्नल पासून तर तिथपर्यंत होती, शेवटपर्यंत. तर बघू शकता हे स्टेडियम आहे आणि जायला बिलकुल पण एंट्री नाही आहे तिथं. तर आपल्याला जर स्टेडियम बघायचं असेल तर तिकीट घ्यावं लागेल. तर आपण नक्कीच पुढच्या वेळेस घेऊ तिकीट आणि जाऊ. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आम्ही आता इथे फुटपाथवर आहे. फुटपाथवर आम्ही फोटोशूट करण्यासाठी स्पॉट सापडवलेला आहे. एवढा भारी स्पॉट असून इथं लोकांनी या स्पॉट मध्ये बाटल्या टाकून ठेवलेल्या आहे. एवढं झाड आहे, त्या झाडामध्ये सुद्धा बाटल्या टाकून ठेवलेला आहे. तर इथं 0 सिव्हिल सेन्स आहे लोकांना. चला जरा मग आपण स्टेडियम कडे जाऊया. तर गाईज कसं काय, बस एकदम क्वालिटी आहे. आपल्याकडं मधल्या मध्येच 2 पार्ट असतात, पण इकडं डायरेक्ट टपावर आहे बाई. फुल विषय लय बेकार माझी येते. तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करा असाच. तर हे बघू शकता तुम्ही स्टेडियम आहे समोरच. तर स्टेडियमला जायला अलाउ नाही आहे आणि आता मॅच नसल्यामुळं गेट पण सगळे क्लोज आहेत, तुम्ही बघू शकता. तर भेटू पुढच्या लोकेशनला. स्टेडियमचं यावेळेस आपलं नाही जाणं होणार, कारण की मॅचेस नाही तर कसं काय मध्ये जाता येणार. तुम्हाला एक टावर दाखवतो. तर आता बँगलोरमध्ये एक टॉवर आहे, किंगफिशर टॉवर बोलून. तर भेटू मग तिथं. चला मग. तर गाईज बघू शकता तुम्ही किंगफिशर टॉवर जे आहे तिथं आपण पोहोचलेलो आहे. आणि किंगफिशरचं जे ओनर आहेत तर त्यांचं ते घर आहे. आणि जरासं तिकडं गेलं का तिथून बरोबर दिसतं हे पूर्ण टॉवर आहे आणि त्या टॉवरच्या वर त्यांचं घर आहे आणि घराच्या वर हेलिपॅड पण आहे. तर असं होतं. आता आपण अजून पुढे पण जाणार आहे, तुम्ही बघू शकता रस्ता आहे. पुढे पण आणि बिल्डिंग दिसतात, प्रत्येक बिल्डिंग मध्ये हेलिपॅड. हो, आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये हेलिपॅड. या बिल्डिंग मध्ये पण, या बिल्डिंग मध्ये पण हेलिपॅड. बाई इमान नाही, रस्त्यावर पण इमान पार्क करून गेला आहे कोणतरी. गार्डन मध्ये पार्किंग केलंय. तर हे बघा इथं पण हेलिपॅड बघू शकता तुम्ही.
असं प्रत्येक बिल्डिंग वर हेलिपॅड आहे, इथं पण आहे. तर चला आपण अजून थोडस फिरू. तर गाईज तुम्ही बघू शकता हे युबी सिटी आहे, युबी बिल्डिंग म्हणतात त्याला. इथं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि इथं सगळे बिलिनियर लोक राहतात. या बाई छोटी गाडी मस्तपैकी, पण मग जरा छोटी गाडी आहे पण प्राइस जास्त आहे तिची. बघू शकता मर्सिडीजचं पण शोरूम आहे इथं समोरच. तर इथं सगळे मोठे मोठे लोक राहतात. तर बघू आपण अजून पण बिल्डिंगी बघू, चांगल्या चांगल्या बिल्डिंगी. तर आपण किंगफिशर टॉवर आणि स्टेडियम बघितलं आहे. 7 वाजता आपल्याला आज ट्रेन आहे. तर भाऊचे अजून पण फोटोच चाललेत. 7 वाजता आपल्याला ट्रेन आहे आज. तर मग आपण जाणार आहे आज वापस शिर्डीला. तर चला मग, ट्रेन पण अजून आमचं तिकीट नाही झालेलं. तर मग बघू आता काय होतं, कसं होतं, तिकीट भेटतं की नाही. तर चला मग स्टेशनला. बाय बाय. बघू शकता ही मेट्रो फुल झाली आहे, यांनाच जागा नाही आहे. आमच्यातून बॅगा पण बसायच्या होत्या आणि आता मग आम्ही वाट बघतो दुसरी मेट्रो येण्याची. आता ही मेट्रो तर गेलेली आहे. आता आम्ही जरा वाकडे तिकडे बाकडे दिसू राहिले, त्यांच्यावर बसतो आता जरा. चला तर मग बसूया. तर फायनली आता आपण रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता. आता हे आम्ही बॅग वगैरे सगळं आणलेलं आहे. रेल्वे स्टेशनला पोहोचले. चला तर मग आता रेल्वे पाहू आणि पुढचा प्रवास सुरू करू.